आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। ड्युटी करून मी आलेली आहे घरी। आज ना माझ्या नंदेच्या म्हणजे समृद्धीच्या घरी नवीन गाडी खरेदी केलेली आहे। गाडी म्हणजे एक नाही तर दोन गाड्या खरेदी केलेल्या आहेत। त्याच गाड्यांना घरी आणायचं आहे आणि त्याची पूजा वगैरे करायची आहे। असा कार्यक्रम आहे त्यांच्याकडे, त्यामुळे आई, निखिल, नित्या आणि आत्या सर्वजण गेलेले आहेत त्या कार्यक्रमासाठी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं कल्याणीच्या नवीन व्लॉग मध्ये। आणि आज कल्याणी घरी नाहीये, बट आम्हाला बाहेर जायचं आहे। समूचे जे मिस्टर आहेत अमोल भाऊजी, त्यांनी कार घेतलेली आहे। तर कार घेतलेली आहे, तर मला सांगितलंय कल्याणीने की तू व्लॉग बनव आणि थांब घेतो तर व्लॉग हो घेतो। एकच मिनिट, ये इकडे। तर आम्हाला सांगितलेलं आहे व्लॉग बनवायला आणि आम्ही व्लॉग बनवतोय। तर व्लॉग थोडासा बनवायला चुकला तर समजून घ्या। आणि आता आम्ही कॅब बुक केलेली आहे, चाललेलो आहे आता। वाजलेले आहेत बघा 11:30 वाजलेले आहेत। ओके, आता नीट तुला काय बोलायचं आहे का? काय? नमस्कार, मी नित्या। ओके, नमस्कार, मी नित्या। खाद्यात आहे तुम्हाला ठरला। ठीक आहे चालतंय। मग गाडी कोणती त्यांनी घेतलेली आहे ते तुम्ही व्हिडिओ मध्येच बघा। मी सगळा शूट वगैरे घेणार आहे। ब्ल्यू कलरची गाडी घेतली म्हणते। ठीक आहे, घरी आलेलो आहे आम्ही आता जायचंय गाडी आणायला। आम्ही पेढे न्यायला आलेलो आहे इकडे आता कात्रज मध्ये। आम्ही शोरूम मध्ये आलेलो आहे आणि इथं आता गाडीचं जे डिलिव्हरी आहे ती होणार आहे। इथे आता डिलिव्हरीची वाट बघत आहेत। इथे काही टाटाचे मॉडेल्स दाखवलेले आहेत। जी गाडी आपल्याला आज घ्यायची आहे ती टाटाचीच आहे। इथे बघा टाटा नेक्सॉन आहे, इथे टाटा सफारी आहे आणि इथे आताची जी टाटाची नवीन गाडी आलेली आहे ती आहे टाटा सियारा। आपण जी गाडी घेणार आहे ती दोन गाडी आहेत त्यातल्या। आता ह्याच्यातली एक नंबर आहे ती म्हणजे नेक्सॉन आहे, टाटा नेक्सॉन एक घेणार आहे आपण व्हाईट कलर, आणि दुसरी घेणार आहे ती म्हणजे टाटाची अल्ट्रॉज आहे ती। डॉक्युमेंटेशनची प्रोसेस इथे चालू झालेली आहे आता। ते इथं गाडीमध्ये बसलेली आहे, आता हार वगैरे टाकणार, त्याचं ओपनिंग करणार। दोन्ही गाड्यांचा डेमो देऊन झालेला आहे। आता आपण गाडी घेऊन जायला तयार आहे। ड्युटी संपायच्या आधीच 1 तास मनात विचार सुरू झाले होते की आता घरी जाऊन मी एकटीच असणार आणि आता घरात कसं थांबायचं। घरात आले, थोडं चहा वगैरे पिले, त्यानंतर काम करत बसले व्हिडिओचं। त्यात जरा वेळ निघून गेला। आता फ्रेश झाले आणि म्हटलं आता आपण व्लॉग बनवूया। मुली जर घरात एकट्या असतील तर त्या काय काय करू शकतात, तुम्हाला काय वाटतं? कोणी डान्स करू शकतं, कोणी मस्तपैकी झोपू शकतं। चला आता कोणी नाही झोपून जावं, पण माझं उलट आहे, मला काय डान्स वगैरे आवडत नाहीये। झोपायचं तर काय मला अशा वेळी झोप लागत नाहीये। अशा वेळी मला कामं सुचतात, काहीतरी नवीन काम करूया। एखादी मुलगी तर ना मस्तपैकी मैत्रिणींसोबत गेली असते, बाहेर फिरायला एन्जॉय केला असता, हॉटेलला गेले असते, शॉपिंगला गेले असते। पण माझ्या ना मैत्रिणीच नाहीयेत। पुण्यात येऊन मला 10 वर्ष झाले, माझी एकही जीवाभावाची मैत्रीण बनली नाही किंवा एकही मित्र बनलेला नाही। त्यामुळे मी व्हिडिओ बनवते ज्याच्यातून मला माझे मित्रमैत्रिणी मिळतील असं मला वाटतंय। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, माझ्या घरचे निखिल, नित्तू, आत्या यांची मला एवढी सवय झाली ना, तर त्यांच्यापैकी कोणी एखादं जरी घरात नसेल ना तर अजिबात करमत नाही। चला आता घरातले काही वेळानंतर का होईना येणार आहेत, म्हणजे रात्री मी एकटी नसणार आहे हे नक्की आहे। ते तो म्हणाले थोडा लेट होईल यायला, तर मी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही सगळा कार्यक्रम निवांत एन्जॉय करा आणि तुमचं झाल्यानंतर या, पण रात्री घरी या, मी एकटी नाही राहू शकत।
नेहमीप्रमाणे घरातला पसारा आवरायला सुरुवात करते. खूप जास्त पसारा पडलेला असतो आमच्याकडे. छोटी मोठी खेळणी, कपडे, सगळीकडे सामान पसरलेलं असते. आवरूयात आपण पटकन. घरातलं सर्व झाडून वगैरे घेतलं आणि विचार करत होते की फरशी पण पुसून घ्यावी, कोणी नाही तर. पण परत ठरवलं की अरे रोज घरातले असतात सगळे, तेव्हा पण आपण कामच करत असतो सगळी घरातलीच, आणि आज कोणी नाही तरी पण आपण घरातलीच कामं करणं योग्य नाहीये. आपण जी स्वतःची पेंडिंग कामं आहेत ना ती करून घ्यावीत. माझी व्हिडिओची बरीचशी कामं बाकी आहेत. माझ्याकडे बऱ्याच शॉर्ट व्हिडिओ आहेत आणि त्यांना व्हॉइस ओव्हर द्यायचं आहे. नवीन व्हिडिओ काही आहेत त्या बनवायच्या आहेत, तर ते काम महत्वाचं आहे, ते करून घेते. व्हिडिओज कडून ना माझ्या खूप जास्त अपेक्षा आहेत. मला वाटतं माझा एखादा तरी व्हिडिओ मिलियन्स मध्ये जावा, ज्याला चांगल्या व्ह्यूज व्हाव्यात. आतापर्यंत मला हजारामध्ये देखील व्ह्यूज भेटत नाहीयेत आणि मी मिलियनची स्वप्न बघते. मला वाटतं स्वप्न ही ना नेहमी मोठी बघितली पाहिजेत, जेणेकरून ती पूर्ण होतील. व्हिडिओचा हा माझा प्रवास ना निखिल शिवाय अर्धवट आहे, माहितीये का. मी आता व्हिडिओ बनवत होते आणि निखिलने इथली पिन काढून ठेवलेली, मला माहितच नाहीये, आणि मी आपलं माझं काम केलं. थोड्या वेळातच लॅपटॉप स्विच ऑफ झाला. बऱ्याच जणांना वाटत असतं की आपण कोणाच्यावरतीही डिपेंड नसलं पाहिजे, पण माझं उलट आहे. मला निखिलवरती डिपेंड राहायला आवडतं. एखादं काम जर मी केलं नाही ना तर तो करतो, किंवा आम्ही दोघं मिळून काम करतो. त्यामुळं डिपेंड असलेलं चांगलंच आहे. एकमेकांची गरज वाटली तर प्रेम पण वाढतं असं मला वाटतंय. घरात ना एकटं बसणं जरा अवघडच आहे. जरा दुसऱ्याचा दरवाजा वाजला तर मी जाऊन बघितलं बाहेर की कोणी आलंय की काय. गेटला वगैरे कडी लावून बसले तरी पण एकटं बसायला अवघड वाटतंय. सगळ्या लाईट वगैरे घरातल्या ऑन करून ठेवल्यात. आत्ताच ना मला निखिलचा फोन आलेला. त्यांनी सांगितलं की अमोल दादा आम्हाला नवीन गाडी घेऊन सोडायला येत आहेत घरी, त्यांना मला गाडी दाखवायची आहे म्हणून. तर आता मी गाडीच्या पूजनाची तयारी करते. गाडी पूजनासाठी सर्व तयारी केलेली आहे. आता ना मी सर्वांच्या येण्याची वाट बघत बसले. निखिलने सांगितलेलं की आम्ही नवले ब्रिजवर आलोय, पण अजूनही आले नाहीत घरी. बघते वाट. आलेले आहेत सर्वजण खाली. आता जाऊया आपण. पार्किंगमध्येच गाडीची पूजा करायची आहे. आणि ही आहे नवीन गाडी अमोलदादांची. गाडीतून कोण उतरते? दिनेश दादा काय गाडी चालवत आलेला आहे आता. इकडे आहेत अमोलदादा आणि तुला घेऊन उभे राहिलेत. आपल्या घरी आणली. हार छान आहे. मामा कुठे लिहिली ना आपल्या घरी आणली. दिनेश दादाची पण पहिल्यांदा इथे झाली. तिकडे होतं राधाकृष्ण होते. राधाकृष्ण तुम्ही आहे ना म्हणून मग म्हटलं जावा. आता निखिल गाडीची पूजा करायला लागलेले आहेत. आता निखिल गाडीला नारळ फोडणार आहेत. नीट तो टाळ्या वाजव. नवीन गाडीत बसलोय अमोल दादांच्या. मी आणि नित्तू आता चालवते गाडी. दिसते का नित्तू? कुठे जायचं? घेर टाकते नित्तू. सर्वजण घरात आलेलो आहे. आता आम्ही खाणार आहोत आईस्क्रीम. अमूलचं बटरस्कॉचचं आईस्क्रीम आणलेलं आहे मी. आणि नित्तू बघा कॅडबरी घेऊन आले. कॅडबरी सेलिब्रेशन मिळालंय तिला. सर्वजण आता घरी आल्यात, त्यामुळं घरात जरा बरं वाटतंय. नाहीतर मी एकटीच होते त्यावेळी मला अगदी नको वाटायला लागलं होतं. आणि हे माझं पिलू बघा आलेलं आहे घरी. सकाळपासून मला भेटलं नाहीये. ये ना बाळा माझ्याकडे. माझा व्हिडिओ डिलीट केलती. बर. तर असा होता आमचा आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय. गुड नाईट सर्वांना.